ट्रेड घेताना नेमकी किती क्वांटिटी घ्यायची याच्यासाठी तुम्ही सुद्धा कन्फ्यूज असताय काय? बरोबर आपण खूप जास्त क्वांटिटी घेतो आणि त्याच वेळी ट्रेड मायनसमध्ये जातो, आपल्याला लॉस मोठा होतो आणि ज्यावेळी आपण छोटी क्वांटिटी घेतो, कमी क्वांटिटी घेतो, त्यावेळी आपल्याला प्रॉफिट होतोय. मग ही कमी जास्त क्वांटिटीमुळे आपल्याला जर त्रास होत असेल, ट्रेड कसा घ्यायचा कळत नसेल, तर क्वांटिटी मॅनेज करणं किंवा पोझिशन सायझिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. मग ही क्वांटिटी आपण कशावरती डिफाईन करू शकतो, कशावरून ठरवू शकतो की आपण इतकीच क्वांटिटी घेतली पाहिजे तर आपल्याला एक ठराविक लॉस होईल. याच्यासाठी काही सूत्र आहे किंवा काही टेक्निक्स आहेत. जर त्या टेक्निक तुम्ही स्टॉप लॉसमध्ये वापरल्या तर तुम्हाला लॉस होताना कमीत कमी होईल आणि प्रॉफिट होताना जास्तीत जास्त होईल. मग याच्यासाठी ही टेक्निक काय आहे आणि ही टेक्निक कशी वापरली जाते हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आदित्य खतकर आणि आपण पाहताय एके वेल्थ मराठीचं यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की क्वांटिटी नेमकी घेतली पाहिजे कशी. याच्यासाठीच आपण जाऊयात स्क्रीनवरती. ओके, नमस्कार. तर या स्क्रीनवरती आपण आता इथे बघतो आहोत की हा चार्ट जो आहे तो चार्ट आहे अल्केम लॅबोरेटरीचा, जो डेली टाइम फ्रेमवरती आहे आणि या ठिकाणी मला पॅटर्न दिसतोय आणि तो पॅटर्न कोणता आहे, त्या पॅटर्नवरती आपण कुठे एंट्री करणार आहोत आणि त्या एंट्रीनुसार स्टॉप लॉस कुठे येतो. मग प्रत्येकाची स्टॉप लॉस ठेवण्याची पद्धत वेगळी असते. कोणी कॅन्डलच्या लोला ठेवतो, कोणी स्विंग लोला ठेवतो. त्यामुळे स्टॉप लॉसचे पॉईंट दरवेळी बदलत असतात. कधी ते 10 पॉईंट असतील, कोणासाठी ते 20 पॉईंट असतील. तर या प्रत्येक स्टॉप लॉसच्या पॉईंटनुसार तुमचा स्टॉप लॉस हिट होत असतो, तो अमाऊंट वाईज हिट होत असतो. त्यामुळे आपल्याला जरी पॉईंट वाईज स्टॉप लॉस चेंज झाला तरी क्वांटिटी चेंज करून आपण सेम अमाऊंटवरती स्टॉप लॉस घेऊ शकतो. तर याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे माहिती आहे का? आपल्याला माहिती असली पाहिजे आपली डेली रिस्क लिमिट. ओके, डेली रिस्क आपल्याला माहिती पाहिजे. मग आता डेली रिस्क तुम्ही कशी ठरवणार आहात? तर डेली रिस्क तुम्ही ठरवणार आहात अगदी तुमच्या मंथली रिस्क लिमिटवरती. आता या दोन गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की याच्यावरतीच तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, तुमची रिस्क ॲपिटाईट किती आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला क्वांटिटी किती घ्यायची आहे हे डिफाईन होतं. तर पकडून चला एखाद्या व्यक्तीला त्याच्या ओव्हरऑल इन्कम सोर्सेसमधून एक 50,000 रुपयेचा इन्कम होत असेल. ओके, एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपयाचा इन्कम असेल आणि त्यांना वाटत असेल की आपण स्टॉक मार्केटमध्ये एक 20,000 रुपयाची, या 50,000 रुपयेमधून एक 20,000 रुपयाची रिस्क घेऊ शकतो. ओके, पर मंथ. आता हे आपण पर मंथचं कॅल्क्युलेशन बघतोय. मग जर समजा एखाद्या महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग डे असतील आणि जर तुम्ही किंवा ती एक व्यक्ती 20,000 रुपयांची रिस्क घेऊ शकत असेल, तर या केसमध्ये तुमची मंथली रिस्क लिमिट झाली 20,000 रुपयांची. ओके, मंथलीची. आणि डेली म्हणजे जर समजा 20 सेशन असतील तर तुम्ही डेली जास्तीत जास्त 1,000 रुपये काय झालं, तुमची रिस्क लिमिट झाली. ओके, 1,000 ही तुमची डेली रिस्क लिमिट झाली. मग आता याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की तुमची ओव्हरऑल इन्कम सोर्सेस काय आहेत, त्याच्यातून तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. मग त्याच्यानुसार जर समजा आपल्याकडे आपली डेली रिस्क लिमिट आली कितीची, आपण पकडून चालूया की आपली डेली रिस्क लिमिट मी इथे लिहून ठेवतो. डेली रिस्क लिमिट आहे आपली 1,000 रुपीज. ओके, हा आपल्याला आता इथे कॅल्क्युलेशन माहिती आहे. याच्यानुसार मग हा स्टॉक कितीचा आहे, मग त्याच्यामध्ये एंट्री कुठे होणार आपली, याच्यावरती पुढच्या गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे आपण एक बघूया की या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी तुम्हाला एक थोडंसं रेजिस्टन्स दिसतोय की ज्या ठिकाणाहून हा स्टॉक दरवेळी काय करत होता, तर खाली येत होता. आता हा रेजिस्टन्स मी थोडंसं रेड कलरमध्ये घेतो आपल्या समजुतीसाठी. तर इथे एक रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सवरती काय ॲक्टिव्हिटी होत होती बघा, की इथं आला त्याच्यानंतर तो परत खाली आला, इथे आला त्याच्यानंतर तो परत खाली आला, इथे आला परत खाली आला. असं 1 2 3 वेळा त्याने रेजिस्टन्स फेस केला होता आणि त्याच्यानंतर त्याने ब्रेकआउट दिला. आता बऱ्यापैकी लोक ब्रेकआउटवरतीच एंट्री घेतात जर स्विंगवरती असेल तर. हेच जर टाइम फ्रेम तुम्ही 5 मिनिटावरती, 1 मिनिटावरती किंवा 15 मिनिटावरती करत असाल तर तुमचा इंटरडे ट्रेड होतो. तर ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये लागू होते. म्हणजे तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल तरीही ती लागू होते, तुम्ही इंट्राडे करत असाल तरीही ती लागू होते, इवन तुम्ही स्विंग करत असाल तरीही ती लागू होते. ओके, तर या टेक्निकला आपल्याला जर आत्मसात करायचं असेल तर त्याच्यानुसार आपण वर्क केला पाहिजे क्वांटिटी वाईज. तर बघा, जर एखाद्या व्यक्तीची या लेवलला इथं एंट्री होते, ओके, एंट्री होते. मग मी जसं म्हटलं तसं स्टॉप लॉस ठेवण्याचे प्रत्येकाचे पॉईंट वेगवेगळे असतात. आता आपण यामध्ये काय बघूया, आपण एक 2 उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत की स्विंग लोचा जर आपण स्टॉप लॉस ठेवला तर आपण 1,000 रुपयासाठी किती लिमिट क्वांटिटी घेणार आहोत, आणि जर समजा आपण कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस ठेवला तर त्या ठिकाणी पॉईंट चेंज होतात आणि पॉईंट चेंज झाल्यानंतर आपण किती क्वांटिटी घेणार आहोत ते, या दोन्ही गोष्टी बघणार आहोत. समजा हा जो स्विंग आहे, हा प्रिव्हियस स्विंगच्या लोला जर आपण स्टॉप लॉस ठेवत असेल आणि इथे आपण एंट्री घेत असेल, टार्गेट प्रत्येकाचा मुद्दा वेगळा राहू शकतो. कोणी 1:1 साठी काम करतो, कोणी 1:2 साठी काम करतो, कोणी 1:3 साठी काम करतो, तो तुमचा मुद्दा आहे. पण कधीही लक्षात ठेवायचं की जर ट्रेड आपण घेतला तर त्याच्यामध्ये पहिला विचार कुठला झाला पाहिजे, तर स्टॉप लॉसचा झाला पाहिजे. लॉस लिमिट फक्त आपण वाचवायला सुरू केली किंवा लॉस कव्हर करत घ्यायला घेतला तर त्याच्यानंतर प्रॉफिट मिळण्यासाठी अनलिमिटेड गोष्टी आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण बघूयात की समजा मी इथे एक लॉंग पोझिशन क्रिएट करतोय. ओके, लॉंग पोझिशन काय झाली की इथे एक ब्रेकआउट आला, या कॅन्डल नंतर मी इथं पोझिशन क्रिएट केली आणि जसं तुम्हाला सांगितलं तसं त्या पद्धतीनं यामध्ये काय केलं की आपण स्टॉप लॉस जो आहे तो या स्विंगच्या लोपर्यंत आपण ठेवून दिला. ओके, या स्विंगच्या लोपर्यंत आपण जर स्टॉप लॉस ठेवला तर तो जवळपास येतो समवेअर अराउंड
600 ते 700 पॉईंटचा. चला ठीक आहे. तर आपल्याकडे कॅल्सी ओपन आहे. तुम्हाला आता एक कॅल्क्युलेशन सांगतो, ते कॅल्क्युलेशन नेहमी लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला तुमची डेली रिस्क लिमिट माहिती आहे, जी तुम्ही आता डिफाईन केलेली आहे, त्याला डिवायडेड बाय तुमचे स्टॉप लॉसचे पॉईंट. ओके, इज इक्वल टू येणार क्वांटिटी. ठीक आहे, एवढं सोपं सूत्र आहे ते. डेली रिस्क लिमिट तुमची कितीची आहे तुम्हाला माहिती असली पाहिजे. आपण जी आता चेक केली ती आपली किती आहे, जवळपास 1000 रुपयाची आपली डेली रिस्क लिमिट आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे स्टॉप लॉसचे पॉईंट, जे तुम्ही इथून एंट्री घेतल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे याच्यावरती डिफाईन राहतं. तुम्हाला ते कळून येऊ शकतं की किती असणार आहेत ते, आणि त्या दोन गोष्टींना तुम्ही डेली रिस्क लिमिटला डिवाइड केला स्टॉप लॉस पॉईंटनी, तर तुम्हाला क्वांटिटी किती घ्यायची हे कळून येतं. आता या केसमध्ये आपण बघूया की समजा आपली डेली रिस्क लिमिट आहे 1000 रुपयांची, आणि आपल्याला इथे स्टॉप लॉस पॉईंट येतात किती, 700 रुपयांची, म्हणजे 698 येतात. आपण 700 पकडून चालूया. तर या केसमध्ये आपल्याला यूज करावी लागेल कॅल्सी. कॅल्सीमध्ये आपण जर चेक केलं, ओके, तर 1000 ही आपली डेली रिस्क लिमिट आहे, डिवायडेड बाय जर आपण किती, 700 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आहे. तर या केसमध्ये आपल्याला येणार आहे उत्तर 1.4. ओके, मग दीड तर आपण स्टॉक घेऊ शकत नाही. तर या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, एकच क्वांटिटी घ्यायला लागेल, जी की आहे इथं जवळपास स्टॉकची किंमत किती दिसते आहे तुम्हाला या लेवलला जर तुम्ही बघितलं तर 5800 रुपये. म्हणजे या स्टॉकमध्ये तुम्ही जास्तीत जास्त आता इन्व्हेस्ट किती करायला लागणार ते पण तुमच्या या गोष्टीतून कळून येतं. तर तुम्हाला 5800 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. जर समजा एका क्वांटिटीवरती तुमचे 700 ते 800 रुपयांच्या आसपासचा स्टॉप लॉस होऊ शकतो. दरवेळी तो 1000चाच येईल असं नाही, तुम्हाला थोडंफार 19-20 या गोष्टी कराव्या लागणार. किंवा जर तुम्ही 2 क्वांटिटी घेतला असाल तर तुम्हाला 1400 रुपयाचा लॉस द्यावा लागू शकतो. मग एक तत्व किंवा एक टेक्निक काय सांगते, किंवा एक रूल काय सांगतो, की तुम्ही जेवढा स्टॉप लॉस ठरवताय त्याच्यामध्ये कमी घेऊ शकता, पण तुम्ही जेवढा स्टॉप लॉस ठरवलेला आहे त्याच्यामध्ये 5 रुपये सुद्धा वाढू देऊ नका, किंवा 10 रुपये सुद्धा वाढू देऊ नका. स्लिपेज थोडंफार चालू शकतं, पण जास्तीत जास्त वाढण्याचा प्रकार व्हायला नको पाहिजे. ओके, तर या केसमध्ये आपण बघितलं की इथं तुम्हाला क्वांटिटी किती घ्यायला लागली, तर या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी घेतलेली आहे फक्त 1. म्हणजे तुम्ही इथून एंट्री करताय, जर समजा वरती जातोय तो स्टॉक तर त्या लेवलला तुम्हाला तसे प्रॉफिट होत राहतील. डबल जर तुम्ही घेतला तर 1400 ते 1500 रुपयाचा प्रॉफिट होईल, आणि एका क्वांटिटीवरती तुमचा लॉस झाला तर तो 700 किंवा 800 रुपयांचाच होईल. इथं तुम्हाला कळालं की एकच क्वांटिटी घ्यायची. चला अजून एक उदाहरण बघूया. समजा हा बजाज फिन्सोरचा स्टॉक आहे, आणि या स्टॉकमध्ये पण एक, जसं तुम्हाला मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेला आहे तो, तर यामध्ये सुद्धा एक ट्रेंड लाईन येते आहे, जबरदस्त ट्रेंड लाईन. जर ब्रेक झाली तर त्या ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर तुम्ही इथं एंट्री प्लॉट करणार आहात. ओके, मग ज्यावेळी तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री प्लॉट करताय त्यावेळी तुम्ही काय बघताय, तर आता मगाशी आपण बघितलं की स्विंग लोचा स्टॉप लॉस आपण बघितलेला होता. तर या केसमध्ये आपण बघूयात की कॅन्डल लोचा स्टॉप लॉस ठेवून आपण कसं प्लॅनिंग करू शकतो. तर यात कॅन्डल लोचा स्टॉप लॉस पकडला, किंवा जर समजा 2 कॅन्डलचा लो आपण पकडला, तर जवळपास 260 रुपयांच्या आसपास किंवा 250 आपण आयडियल पकडून घेऊ, 250 रुपयांच्या आसपास तुमचा स्टॉप लॉस येतोय. तर या केसमध्ये तुम्ही किती क्वांटिटी घेणार आहात, स्टॉक आहे जवळपास, आता इथं ज्यावेळी तुमची एंट्री होत होती त्यावेळी तो 1790 रुपयांना स्टॉक होता. आता या केसमध्ये आपल्याला दोन गोष्टी काय माहिती आहेत, आपली डेली लॉस लिमिट, DLL म्हणजे डेली लॉस लिमिट आपल्याला माहिती आहे की आपली 1000 रुपये, आणि आपल्याकडे आहेत आता स्टॉप लॉस पॉईंट किती आहेत याच्यामध्ये 250. आपल्याकडे दोन गोष्टी आल्या, एक डेली लॉस लिमिट आणि दुसरा स्टॉप लॉसचे पॉईंट. तर या केसमध्ये आपण काय करणार आहोत, ओके, तर कॅल्सीवरती आपल्याला टाईप करायचं आहे डेली लॉस लिमिट पहिला 1000 डिवायडेड बाय 250. ही आपली काय असणार आहे, स्टॉप लॉस पॉईंट. तर यामध्ये तुम्ही 4 क्वांटिटी घेऊ शकता, हे तुम्हाला टेक्निक इथं भेटून जातं. मग यात तुम्ही 4 क्वांटिटी घेत असेल तर एक 1800 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला स्टॉक भेटतोय. त्या हिशोबानं तुमची इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्टॉप लॉसचे पॉईंट किती आहेत हे पहिला डिफाईन करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही कधी एंट्री घेणार त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की जर समजा स्टॉक चांगला आहे, तुम्हाला वाटते मोमेंटम आहे खूप चांगला आणि त्या हिशोबाने तो वरती जाणार आहे, तर तुम्ही कॅन्डलच्या लोला किंवा 2 कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉप लॉस पकडू शकता. आता हे त्याच्यावरती डिपेंड राहतं, कोणी स्विंग लो ठेवतं, कोणी कॅन्डल लो ठेवतं, कोणी 2 कॅन्डलचा लो ठेवतं, किंवा कोणी इंडिकेटर वापरत असेल. पण कोणत्याही केसमध्ये तुम्हाला किती पॉईंटचा स्टॉप लॉस जाणार हे 100% माहिती असतं. तर फक्त तुम्हाला जसं सांगितलं तसं हे सूत्र लक्षात ठेवा की स्टॉप लॉसचे जेवढे काही तुमचे पॉईंट्स असतील त्याला डेली रिस्कला तुमच्या स्टॉप लॉसच्या पॉईंटनुसार डिवाइड करा. तुमची डेली रिस्क पहिला फिक्स करून घ्या, त्याच्यानंतर त्याला समजा 100 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल तर तुम्हाला 10 क्वांटिटी घ्यायला परमिशन आहे. 9 घ्या एखाद्या वेळी. जर मनी मॅनेजमेंटमध्ये ती गोष्ट येत नसेल, तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील, त्याच्यापेक्षा कमी असतील तर क्वांटिटी कमी घ्या, पण क्वांटिटी वाढवू नका. कारण की कसं होतं की
स्टॉकची प्राइस जेवढी आहे ना त्याच्या अनुसरून तुम्हाला तो स्टॉप लॉस पॉईंट येत असतात आणि त्याच्या अनुसरून तुमची क्वांटिटी होत असते. पण तुमची लॉस लिमिट तुम्हाला माहिती पाहिजे, तर ती लॉस लिमिट माहिती असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्वांटिटी प्लॅन करू शकता. या केसमध्ये काय होईल की तुम्ही दरवेळी जे क्वांटिटी घेताय ना त्या क्वांटिटीनुसार तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ठरवू शकता प्रत्येक स्टॉकमध्ये. मग तो स्टॉक 1,000चा असू दे, 2,000चा असू दे, 5,000चा असू दे. तुम्ही जर ठरवलेलं असाल की यामध्ये जास्तीत जास्त 1,000ची रिस्क घेणार आहे, 2,000ची रिस्क घेणार आहे, जी काय तुम्ही रिस्क ठरवलेली असेल, रिस्क घेताना तुम्हाला तेवढीच येणार आहे, प्रॉफिट घेताना बाकी तुम्ही तो ट्रेल करायचा असतो आणि जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करायचा असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वांटिटी निवडायची असते. अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल, आणि जर माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत ही गोष्ट शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.